जोपर्यंत ना आपण वाळवणाचे पदार्थ बनवत नाही ना तोपर्यंत उन्हाळा चालू झाला असं अजिबात वाटत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त छान असे तांदळाचे पापड. दिसताना इतके छान दिसतात, कोणताही तामझाम आपल्याला करायची गरज नाही. एरवी आपण पापड करत असताना आहे ना खूप तांदूळ भिजत घाला, 2 ते 3 दिवस ठेवा, ते शिजवा, मग ते घट्ट झालं की पातळ झालं. पण यावर्षी आपण असं काहीच करणार नाही. एकदम झटपटमध्ये होणारी ही आता पापडची रेसिपी तुम्ही नक्की स्किप न करता बघा. आणि तळल्यानंतर 4 पट फुलणारे हे पापड आहेत बघा. काय टिप्स सांगितले आहेत किंवा काय हे करायचं ते नक्की सुरुवातीपासून बघा, म्हणजे समजेल. आणि कुठेही व्हिडिओ आवडला ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कुठून हे व्हिडिओ बघताना ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता आपण आपल्या रेसिपीसाठी तुम्ही बघू शकता इथं किती मस्त छान अशी, पहिल्यांदा जर तुम्ही रेसिपी करत असाल तरी सुद्धा तुमची ही रेसिपी पसणार नाही. चला सुरुवात आपलं आलेले घ्यायचे आहेत. इथे एक मोठ्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. वजनी सांगायचं झालं तर अर्धा किलो तांदूळ आहेत हे. आणि हे तांदूळ आहेत रेशनचे. रेशनच्या तांदळाचे पापड खूप छान होतात, त्यामुळे तांदूळ घेत असताना रेशनचेच, पापड करत असताना तांदूळ रेशनचेच घ्या. हे तांदूळ आता 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ चोळून धुवायचे, कारण रेशनच्या तांदूळाला थोडीशी हे असतं, थोडेसे साधे असतात, त्याच्यामुळे ना ह्याला घाण असते. त्यामुळे 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवायचे. परत जितके तांदूळ बुडेल ना इतकं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये, मस्त व्यवस्थित मिक्स करायचं. बघू शकता तांदळाच्या वरती 1 बोट आपलं पाणी असतं. आता याला 4 ते 5 तास आहे ना व्यवस्थित भिजत घालून ठेवायचं. तो बघा तांदूळ आपला छान भिजलेला आहे. तुम्हाला 3 ते 4 दिवस भिजत घालायचं, परत ते पाणी बंद काढायचं, परत ते शिजवायचं, हे काहीच करायचं नाही. अगदी आपण सोप्या पद्धतीने आज पापड बनवणार आहोत. एकदम म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने ते भिजवलेले तांदूळ घ्यायचे, ते पाणी काढायचं आणि मस्त असे मिक्सरच्या भांड्यातून थोडं थोडं करून व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आहे ना मस्त छान अशी याची एक पेस्ट तयार करून घ्यायची. जशी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना त्या पद्धतीचे. जास्तीची दाटसर नाही आहे, थोडंसं हे पातळ लागतं, जसं की इडलीपेक्षा पातळ जे डोश्याचं वगैरे असतं ना त्या तसं आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पळीने असं हलवायचं आणि मग बघू शकता ते थोडंसं मला दाटसर वाटलं, त्याच्यामुळे ना याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता हे कसं तयार झाले ना हे तुम्ही आहे ना पळीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता. म्हणजे की जसं पळी अशी फिरवायची आणि पळी अशी उलटी करायची आणि त्याच्यावरती जर नाही ना असं तुम्ही एक लेअर बघू शकता. छान असा पळीला लेअर पडलेला आहे बघा, किंवा अशी मधून एक रेष ओढू शकता. ते बघू शकता तुम्ही कसे छान असा हा लेअर आलेला आहे, कुठेही उतळ मतळ दिसत नाही. आता याच्यात आहे ना चवीपुरतं आपण मीठ घालायचं आणि पापड खार घालायचं. पापड खार आणि ही एका वाटीसाठी किंवा एका अर्धा किलोसाठी हे छोटा चमचा असतो ना त्याने घालायचं. आणि मीठसुद्धा थोडंसं आपल्याला घालायचं आणि जिरे घालायचे, बस इतकंच घालायचं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये ना चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता, तुम्हाला जर घालायचे असतील ना तर सांगते मी. किंवा मी फक्त जिरे आधी घातलेले आहेत इथे. मग ते जिऱ्याने मस्त तुम्ही बघू शकता आता किती छान असं याची कन्सिस्टन्सी झाली आहे. तर हे पीठ थोडंसं बाजूला ठेवूया आपण आणि पुढची प्रोसेस करून घेऊया. आता एक टोप घ्यायचा, स्टीलचा असेल, ॲल्युमिनियमचा असेल, कोणताही असेल घ्यायचा. आणि उकळायला ठेवण्यासाठी आपण स्टीलचा टोप वापरला तर खूप छान. 1 लिटर पाणी होईल इतकं पाणी वापरायचं. आणि जे ते टोप घेतलेला असतो ना तो अर्धा होईल इतकं आपल्याला हे पाणी वापरायचं आहे. एक कॉटनचा रुमाल घ्यायचा किंवा कॉटनचा कुठलाही घरातला कपडा घ्यायचा आहे, तो ओला करायचा आहे आणि असा एक टाईट रुमालला बांधून घ्यायचा, जेणेकरून आहे ना पूर्णपणे ते कापड कुठेही त्याला गोडी नाही पडली पाहिजे की कुठे. बघू शकता तुम्ही हात ठेवला तरी किती छान असं हे होतं. आता आपण हा गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपला हे जो कपडा आहे ना तो लागू नये याची काळजी घ्यायची, गॅसला लागू नये याची. तेवढा तुम्ही गॅस कमी जास्त किंवा वरती बांधून घ्यायचा आहे, काळजी घ्यायची. आता हे देण्याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं छान असं. अर्धी पळीपेक्षा कमी आपल्याला इथे हे बॅटर लागणार आहे एक पापड तयार करण्यासाठी. आता जे हे आहे ना हे असं पसरवायचं पळीच्या साहाय्याने, जसं आपण पसरवतो तसं. आणि एक 15 ते 20 सेकंदासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघू शकता सेकंद बोलते मी, मिनिट नाही. आता इथे बघा मस्त छान असं अजिबात कुठेही चिटकत नाही. अशा पद्धतीचे हे आपले पापड आहे ना मस्त छान असे वाफवून निघतात. कुठलाही तामझाम करायचा नाही आहे, कुठलीही काही नाही आहे. आणि झटपट असे होणारे, एक जण आराममध्ये करू शकतो इतकंही पटापट होतं. 15 ते 20 सेकंद असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि सर्व पापड अशा तऱ्हेने काढून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही कुठलाही पापड आपला तळलेला नाही आहे.
तुम्ही कोणत्याही साह्याने तुम्ही बघू शकता गोल असा छान असा जसा आपण याला आकार द्यायला अगदी तुम्ही बघू शकता किती मस्त हे पापड आपले इथे बघा किती छान असे रेडी होतात. इझिली पटापट होतात. 20 सेकंदामध्ये आपल्याला आहे ना 15 ते 20 सेकंद जास्तीत जास्त. आणि जसं पाणी उकळत जाईल ना तसं हे पापड आपले फास्ट उलायला लागतात म्हणजे पटापटा असे हे तयार होतात. अशा पद्धतीचे घ्यायचे आणि हे ना कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत म्हणजेच वाळवून घ्यायचे आहेत. कारण हे जे पदार्थ असतात ना ते आपण वर्षभर ठेवणार आहोत. जितके छान सुकतील ना तितकेच छान हे वाळवणाचे पदार्थ राहतात, वर्षभर राहतात. वास येत नाही, काही कुमट वास येत नाही आहे. अशा पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही किती मस्त आणि छान असं हे आपले पापड तयार आहेत. कुठलीही पूर्वतयारी करायची नाही. 2-3 दिवस तुम्हाला तामझाम करायचा नाही, पाणी काढायचं नाही, वासाचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर किती छान असे हे पापड आपले तयार झालेत बघा. आता हे वाळवून तर याचा आकार कमी दिसतो पण ज्यावेळेस आपण तळत असतो ना त्यावेळेस खूप छान हे पापड 3 पट फुलले जातात हे पापड. आणि यावेळेस ही रेसिपी तुम्ही तांदळाच्या पापडाची नक्की ट्राय करा. आणि तुम्ही अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझं अपडेट लगेच येईल. आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. बघू शकता तुम्ही तळल्यानंतर किती छान हे पापडाचा आकार बदलले आहे बघा. अगदी कडक उन्हामध्ये आहे ना 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे. जर तो कडक उन्हामध्ये जर तुम्हाला वाळवायचं होत नसेल तर फॅनखाली तुम्ही 3 ते 4 दिवस हे सुकवून घेऊ शकता पापड. किती मस्त छान असे पापड फुललेले आहेत बघा. पहिल्या जरी वेळेस तुम्ही ही रेसिपी करत असाल ना तरी तुमची रेसिपी फसणार नाही. अगदी छानच ही रेसिपी तुमची होईल. नक्की एकदा ट्राय करा आणि हे वाळवणाची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा. बाय बाय.